तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 4:45 वाजलेत ऑलमोस्ट आणि आज तारीख आहे 6 सप्टेंबर आणि उद्याचा दिवस आहे तो 7 सप्टेंबर. तर 7 सप्टेंबर गणेशोत्सवासाठी आपण चाललो आहे गावी. माझ्यासोबत आहे अमोल हे आहे आणि मी चाललो आहे गावी. तो गुहागरला जाणार आहे आणि मी पुढे वैभवडीला जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण सांताक्रूजला लेफ्ट मारला आहे आणि या लेफ्टमधून सरळ आपण जाणार आहे नवी मुंबईपर्यंत. नवी मुंबईमधून आपण पुढे जाणार सरळ पाली मार्गे जाणार. तर पाली मार्गेचा जो रोड आहे तो खूप छान आहे आणि जर तुम्ही मुंबई गोवाने गेलात तर त्या हायवेची खूप दुर्दशा झाली आहे. तर आम्ही विचार केला आहे ऑलरेडी की पाली मार्गेच जायचं. तर बघू आता तिकडून जायचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. लास्ट टाईमची जी आपली राईड होती ती आपली मुंबई गोवा महामार्गावरूनच होती. तर यावेळी आपली जी राईड असणार आहे ती पाली मार्गे असणार आहे. सो लेट्स गो. मित्रांनो, हा बघा डेकोरेशनचं सामान कसं घेऊन चाललं आहे. एकच नंबर. डिओ आहे, मागे थोडं सामान आहे, पुढे थोडंसं पायाखाली आहे आणि हे डेकोरेशनचं सामान गाववालेलं आहे भारी. पहाड झाल्यासारखं वाटतंय. समोरचं दृश्य बघा, खूप छान आणि सुरेख दिसतंय. वाव, मजा येते. आत्तापर्यंत ट्रॅफिक मिळालं नाही आहे, पण यानंतर जर ट्रॅफिक मिळालं तर डोकं खराब होणार आहे. कारण पाली रोडने गेलो तर पाली रोडने जाणारे पण भरपूर लोक आहेत. तर लेट्स सी. मित्रांनो, एरवी ह्या रोडला कोणत्याच गाड्या नसतात, म्हणजे गाड्याच नसतात. लास्ट टाईम मी एकदा ट्रॅव्हल केलं आहे, रात्रीच्या वेळी केलेलं. तर त्यावेळी या रोडला एकही गाडी नव्हती. ती फक्त आणि फक्त आमची 4 व्हीलर होती. तर हा जो रोड आहे ना तो स्टेट गव्हर्मेंट हँडल करते, स्टेट गव्हर्मेंटच्या अंडर येतो आहे. पण रोड खरंच खूप छान आहे. मुंबई गोवा हायवेपेक्षा हा कितीतरी पटीने चांगला रोड आहे. तर बाकी या रोडला कोणीच नसतं. पण आता हा सीझन आहे, उद्या गणेश चतुर्थी आहे, आज सर्व गावी चालले आहेत चाकरमानी. तर त्यामुळे या रोडवरती आज खूपच गर्दी आहे. लाईन बघ गाड्यांची लाईन बघ.
मित्रांनो, समोर जो व्ह्यू दिसतोय तो तामिनी घाटाचा व्ह्यू दिसतोय. जे खूप सारे धबधबे दिसत आहेत ते तामिनी घाटातले धबधबे दिसत आहेत. त्याचा जो व्हिडिओ आहे तो लवकरच आपल्याला पाहायला मिळेलच. मित्रांनो, माझ्या मागे जो सिनिक व्ह्यू बघताय तो आहे तामिनी घाटाचा. आणि हे बघा, हा पालीवरून येणारा रोड, हा मुंबई गोवाकडे जाणारा रोड, आणि हा आहे राईटला तामिनी घाटाकडे जाणारा रोड. मित्रांनो, आम्ही कोकणाला जिवंतपणे अनुभवता येणारा स्वर्ग असं का म्हणतो हे तुम्ही या दृश्यावरून ओळखूच शकता. तर मित्रांनो, आता आलो आपण माणगावमध्ये. त्या माणगावमध्ये बघा ट्रॅफिक किती आहे. सगळेजण स्वतःची पर्सनल गाडी घेऊन निघालेत. काय करायचा, तुझ्या इच्छा थांब रे लवडे, 1 मिनिट. हॉर्न हे एवढे जोरात वाजवत ना, घाबरायला होतं कधी कधी, माहीत आहे. काय खरा नाही, लाईनच लाईन लागली आहे. औषध झवारे संपतली कधी. यो बो माणगाव तालुक्यात रायगड या जिल्ह्यात आज आहे साखरपुडा लोणेरे या गावात. लोणेरेमध्येच आहे. हा मुंबई गोवा हायवे आणि हे विहंगम असं दृश्य. आणि समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा. कधी ऊन तर कधी सावली. ही आहे स्वर्गाची वाट. मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा महामार्ग. आणि मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि 10 वाजल्यानंतर आता आपल्याला भूक लागलेली आहे. तर आपण एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. मस्त मालवणी असं त्या रेस्टॉरंटचं नाव आहे. पाऊस तर लागतं आणि हे रेस्टॉरंट खरंच खूप छान आहे. हे बघा, निसर्गाच्या सानिध्यात हे असं एक सुंदर असं रेस्टॉरंट आहे. मुंबई गोवा हायवे नजदीकच एकदम बाजूलाच आहे. हा AC रेस्टॉरंट, हा नॉन AC रेस्टॉरंट आणि हा मुंबई गोवा हायवे.
भूक देखील लागली होती. मग काय मस्तपैकी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही जेवलो. मग मी चिपळूण डेपोमध्ये अमोलला ड्रॉप करून माझ्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. मित्रांनो, चिपळूण नंतरचा जो प्रवास होता तो खरंच खूप खडतर होता. कारण मुंबई गोवा हायवे कसा आहे हे तुम्ही साक्षात इथेच अनुभवू शकता. कळत नव्हतं की खड्ड्यांत रोड आहे की खड्ड्यांचा रोड आहे. आणि माझ्या गाडीला पण एवढा इजा होत होता तेवढ्याच माझ्या मनाला देखील होत होत्या. मित्रांनो, जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल तर चिपळूण ते संगमेश्वर हा जो रोड आहे तो खरंच खूप खराब आहे. तर यासाठी अजूनही खूप सारे बायपास रोड आहेत, ते तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला हा पॅच मिळणार नाही. या पॅचचं काम खरंच खूप स्लो चाललं आहे आणि इथे खरंच खूप जास्त खड्डे आहेत. त्याच्यामुळे गाडीची पण वाट लागते आणि गाडी चालवणाऱ्याची पण. मित्रांनो, अमोलला चिपळूण डेपोमध्ये ड्रॉप करून मग मी वैभववाडीसाठी निघालो आणि जाताना आम्हाला या गणपती बाप्पाचे आगमन पाहायला मिळाले. मित्रांनो, फायनली मी माझ्या घरी पोहोचलो आहे. ही कोण आहे माहितीच असेल तुम्हाला. ही खुशी लास्टवाल्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितली होती. आता आम्ही परत गावी एकत्र आलो आहे. तर नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. हो, आणि चॅनलला सबस्क्राइब करा. हां, तर ब्लॉग इथेच कंप्लीट करतोय, इथेच एंड करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. बाय. थँक्यू.